श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात आजवर आलेला अंधार आता कायमचा दूर होणार आहे. कारण या वेळची दीप अमावस्या तुमच्यासाठी केवळ एक तिथी नसून तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणारे एक सुवर्ण संधी ठरणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना वर्षापासून तुम्ही ज्या त्रासाला कंटाळला आहात, ज्या मानसिक विवंचनेतून जात आहात, त्या सर्व दुःखांचा अंत करण्यासाठी या दीप अमावस्येला निसर्गाची आणि ग्रहांची एक महाशक्ती तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. आज आपण अत्यंत सखोल माहिती सांगणार आहोत की मिथुन राशीच्या लोकांना या दीप अमावस्येला नेमके कोणते सर्वात मोठे शुभ फळ मिळणार आहे, तुमच्या जीवनातील कोणते संकट कायमचे संपणार आहे आणि तुम्हाला कोणते गुप्त किंवा अडकलेले धन प्राप्त होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये दिलेले उपाय तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा आणि सकारात्मक दिशा देणारे ठरणार आहेत. मिथुन राशीचे लोक सध्या कोणत्या त्रासाला कंटाळले आहेत? राशी भविष्यात बऱ्याचदा वरवरच्या गोष्टी सांगितल्या जातात, पण मिथुन राशीच्या लोकांच्या मनाचा आणि सध्याच्या परिस्थितीचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर असे दिसून येते की तुम्ही सध्या एका वेगळ्याच मानसिक कोंडीत अडकलेला आहात. प्रयत्न करूनही अपयश आणि मानसिक थकवा. मिथुन राशीचे लोक हे मुळात अत्यंत बुद्धिमान, हुशार आणि सतत कार्यरत असणारे असतात. पण गेल्या काही काळापासून तुमच्यासोबत असे घडत आहे की तुम्ही 10% कष्ट करता तिथे तुम्हाला केवळ 2%चा परतावा मिळतोय. प्रत्येक कामात ऐनवेळी येणारे अडथळे, नशिबाची साथ न मिळणे, यामुळे तुम्ही यातून पूर्णपणे थकले आहात. अपप्रचाराचा आणि मानहानीचा त्रास. तुमच्या स्वतःच्या माणसांकडून किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे होणाऱ्या कुरघोडी, राजकारण आणि न केलेल्या चुकींचा आळ तुमच्यावर येणे, या गोष्टींमुळे तुमचे मन विखारी बनले आहे. तुम्ही ज्यांना मदत केली त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. हा अनुभव सध्या अनेक मिथुन राशीचे भाऊ बहीण घेत आहेत. आर्थिक कोंडी आणि पैशाची चिंता. पैसा येतो पण तो कुठे जातो हे समजत नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा कोणाला दिलेले पैसे वेळेवर मिळत नसतील तर होणारी घालमेल मिथुन राशीचे लोक सध्या अनुभवत आहेत. हातात पैसा टिकत नाही आणि गरजेच्या वेळी कोणाकडे हात पसरावे लागतात. ही खंत तुम्हाला आतून पोखरत आहे. कौटुंबिक मतभेद आणि एकटेपणा. घरात सर्व काही असूनही एक प्रकारची अस्वस्थता आहे. जोडीदारासोबत क्षुल्लक कारणांवरून होणारे वाद किंवा मुलांच्या भविष्याची काळजी, यामुळे रात्रीची झोप उडाली आहे. गर्दीत राहूनही तुम्हाला एकटेपणा जाणवत आहे. दीप अमावस्या मिथुन राशीसाठी कशी शुभ ठरणार आहे याचा आता निराश होण्याची गरज नाही, कारण ही दीप अमावस्या मिथुन राशीच्या जीवनात एका मोठ्या बदलाची नांदी ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येच्या ग्रहस्थितींचा थेट प्रभाव तुमच्या मिथुन राशीच्या तृतीय आणि एकादश भागावर पडत आहे. हा प्रभाव तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून यशाचे मार्ग खुले करेल. संकटांचा जळून कोळसा होणार. जसा एक छोटासा दिवा संपूर्ण खोलीतील अंधार नष्ट करतो, तसेच या दिवशी केल्या जाणाऱ्या दीपपूजामुळे तुमच्या शत्रूंच्या चाली निकामी होतील. तुमच्या विरुद्ध कट रचणारे लोक स्वतःच मागे पडतील आणि तुमची समाजात गेलेली प्रतिष्ठा तुम्हाला पुन्हा मिळेल. आनंददायी वातावरणाची निर्मिती. घरात गेले कित्येक दिवस जे नैराश्याचे वातावरण, चिडचिडेपणाचे वातावरण होते, ते बदलून एक नवी ऊर्जा घरात प्रवेश करेल. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि तुमच्या मनात एक प्रकारची शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. भाग्योदयाची सुरुवात. मिथुन राशीचा स्वामी बुध हा बुद्धी आणि व्यापाराचा कारक आहे. या अमावस्येनंतर तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील आणि रखडलेली कामे वेगाने पुढे सरकतील. सर्वात मोठे शुभ फळ मिथुन राशीला कोणते मिळणार आहे? कोणते मानधन प्राप्त होणार आहे? मिथुन राशीच्या लोकांनो, या दीप अमावस्येला तुम्हाला जे सर्वात मोठे शुभ फळ मिळणार आहे ते म्हणजे
अडकलेल्या आणि गुप्तधनाची प्राप्ती. अडकलेला पैसा परत मिळणार. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा बँकेचे कर्ज मंजूर होत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले असतील तर या अमावास्येच्या प्रभावाने तो पैसा तुमच्याकडे परत येण्याचे मार्ग मोकळे होतील. समोरची व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे परत देण्यास तयार होईल. व्यापारात आणि नोकरीत प्रचंड धनलाभ. नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याचे संकेत आहेत. जे लोक व्यवसायात आहेत त्यांना नवीन ग्राहक मिळतील आणि एखादी मोठी डील फायनल होईल, ज्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होईल. वडिलोपार्जित संपत्तीचे योग. जर तुमचा कोर्ट कचेरीचा किंवा जमिनीचा वाद सुरू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. पितरांच्या आशीर्वादाने तुम्हाला मालमत्तेचा मोठा लाभ होईल, जे तुमच्यासाठी सर्वात मोठे आर्थिक पाठबळ ठरेल. दीप अमावास्येला मिथुन राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? नक्की करावयाचे काम. या शुभफळांची गती वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता पूर्ण घालवण्यासाठी या दिवशी काही विशेष गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे. घराची आणि कामाच्या जागेची स्वच्छता. अमावास्येच्या दिवशी सकाळीच घर, दुकान किंवा ऑफिसची संपूर्ण स्वच्छता करा. घरातील तुटलेल्या निरुपयोगी वस्तू, जुने कपडे बाहेर फेकून द्या, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास होतो. घरातील सर्व दिव्यांचे पूजन. संध्याकाळी घरातील सर्व पितळचे, तांब्याचे किंवा मातीचे दिवे स्वच्छ घासून पुसून घ्या. पाटावर किंवा चौरंगावर सुंदर रांगोळी काढून हे दिवे मांडा. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून मनोभावे पूजा करा. कणकेचे गोड दिवे बनवणे. या दिवशी गव्हाच्या पिठात गूळ आणि तूप घालून कणकीचे गोड दिवे तयार करा आणि ते उकडून घ्या. हे दिवे प्रज्वलित करून देवाला नैवेद्य दाखवा. यामुळे घरातील मुलांचे आरोग्य उत्तम राहते आणि वंशाची प्रगती होते. खऱ्या आयुष्यात बदल घडवून आणणारे अत्यंत प्रभावी उपाय. आता आपण अशा उपायांबद्दल बोलणार आहोत जे कोणतेही मोठे कर्मकांड न करता तुमच्या खऱ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील. मिथुन राशीच्या लोकांनी हे उपाय श्रद्धेने करावेत. पहिला उपाय आहे पितृदोषापासून मुक्तीसाठी दक्षिण दिशेला दिवा. सर्वात महत्त्वाचा उपाय आहे हा. मिथुन राशीच्या लोकांच्या प्रगतीमध्ये अनेकदा पितृदोष किंवा पूर्वजांची अतृप्तता आड येत असते. दीप अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला एक मातीचा दिवा लावा, ज्यामध्ये तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल असावे. हा दिवा पितरांच्या नावाने लावावा. यामुळे पितर तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि पैशाची नड कधीच भासत नाही. दुसरा उपाय आहे आर्थिक चणचण दूर करण्यासाठी लक्ष्मी कुबेर मंत्राचा जप. अमावास्येच्या रात्री पूजेच्या वेळी दिव्यासमोर बसून ओम श्री हैं क्लीं त्रिभुवन महालक्ष्मी अक्ष्माय दारिद्र्यनाशम पुचरो धन्य देही देही नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करा. यामुळे तुमच्या राशीवर असलेली नकारात्मकतेची छाया दूर होईल आणि धनाचा ओघ वाढेल. तिसरा आहे गरिबांना आणि मुंग्यांना अन्नदान. कर्म सुधारण्याचा उपाय. खऱ्या आयुष्यात जर तुम्हाला नशिबाची साथ हवी असेल तर केवळ पूजा करून चालत नाही, तर कर्मही शुद्ध असावे लागते. या दिवशी कणकेच्या दिव्यांचा काही भाग किंवा साखरेचे दाणे मुंग्यांना खायला द्या. तसेच एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला अन्नदान करा किंवा काळे तीळ दान करा. हा उपाय मिथुन राशीच्या लोकांसाठी संजीवनीसारखा काम करतो. नकारात्मकता घालवण्यासाठी कापूर आणि लवंग. अमावास्येच्या रात्री घरातील सर्व खोल्यांमध्ये कापूर आणि 2 लवंग जाळून त्यांचा धूर करा. कापूर हा भीमसेनी कापूर घ्यावा. यामुळे घरात असलेली वाईट नजर, अलक्ष्मी आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडेल आणि घरात देवाचा वास सुरू होईल. लोकांच्या बोलण्याने आणि परिस्थितीच्या वादळाने कधीच खचून जाऊ नका, कारण अंधार जितका गडद असतो, दिव्यांच्या ज्योतींचे महत्त्व तितकेच जास्त असते. मिथुन राशीच्या मित्रांनो, तुमची संघर्षाची वेळ आता संपली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कर्म करत राहा. तुमच्या कष्टाचे सोने करणारा प्रकाशाचा एक नवा सूर्य नक्कीच उगवणार आहे. तुमच्या मनातील सुप्त इच्छा आणि तुमची सध्याची परिस्थिती खाली कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमः शिवाय लिहून नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि गरजू मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.